तर काही मुलांनी जेव्हा ॲन्सर की चेक केली तेव्हा हे जी डेट आहे ऑब्जेक्शन घेण्याची ती डेट संपून गेलेली होती. तर त्यांना असा प्रश्न पडला की आपण तर ऑब्जेक्शन घेतले नाही, तर आता हे आपले जे बरोबरवाले चूक दिलेले क्वेश्चन जे आहेत त्यांचे मार्क्स आपल्याला मिळणार की नाही. तर बघा मित्रांनो, जरी तुम्ही त्याची ऑब्जेक्शन घेतले नसेल, परंतु जर बाकीच्या मुलांनी त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेतले असेल आणि त्यांची जर ऑब्जेक्शन मान्य झाली, तर त्याचे मार्क्स जे आहे ते संपूर्ण शिफ्टच्या विद्यार्थ्यांना मिळत असते. त्यामुळे या ठिकाणी चिंता करण्याची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही, कारण की त्याचे मार्क्स जे आहे ते तुम्हालासुद्धा मिळणार आहे. तर या ठिकाणी चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या मुलांच्या अशा कॉमेंट येत होत्या की समाजसेवा अधीक्षक जे आहे याची कट ऑफ नेमकी किती जाऊ शकते फर्स्ट ॲन्सर कीनुसार, याबद्दल व्हिडिओ बनवा. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की समाजसेवा अधीक्षक जे आहे ज्याच्या जवळपास 135 म्हणजे भरपूर जागा होत्या, त्याची कट ऑफ जी आहे म्हणजे त्याचा सेफ स्कोअर जो आहे तो किती असू शकतो. बघा, समाजसेवा अधीक्षक ही एक खूप चांगली पोस्ट आहे आणि S14 अंतर्गत याची वेतनश्रेणी येते 38,600 ते 1,22,800 याची वेतनश्रेणी आहे. अत्यंत चांगले असे हे पद आहे. तर याची एक्झाम जी आहे ती मित्रांनो खूप कमी शिफ्टमध्ये झालेली आहे. 3 ते 4 शिफ्टमध्ये ह्याची एक्झाम जी आहे ती पार पडलेली आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशनने या ठिकाणी जास्त काही फरक पडणार नाही आहे. जो तुमचा सध्याचा जो स्कोअर आलेला असेल तो स्कोअर तुमचा जवळपास फायनल स्कोअर राहणार असल्याची जास्त शक्यता आहे. नॉर्मलायझेशनमध्ये जर वाढले तर त्या ठिकाणी फक्त 2 मार्क्स जास्तीत जास्त तुमचे वाढू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशनने काही पॅनिक होण्याची या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता नाही आहे. तर या ठिकाणी पेपर पॅटर्न तुम्ही बघू शकता. तर यावेळेस जो आहे तो पेपर पॅटर्न थोडा चेंज झाला होता. ग्रुप वाईज जे आहे ते तुमचा पेपर बनवण्यात आला होता. 4 ग्रुप या ठिकाणी बनवण्यात आले होते. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 15-15 क्वेश्चन देण्यात आले होते आणि प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कासाठी होता, म्हणजे 30-30 मार्काचा प्रत्येक ग्रुप होता. तर अशा प्रकारे 120 मार्काचे हे क्वेश्चन विचारण्यात आले होते आणि बाकीचे जे आहे ते 40 प्रश्न जे आहे ते रिलेटेड सब्जेक्टवर विचारण्यात आले होते. म्हणजे अशा प्रकारे टोटल 200 मार्काचा तुमचा पेपर होता. तर आता बघूया की नेमका सेफ स्कोअर जो आहे तो समाजसेवा अधीक्षकसाठी किती असणार आहे. तर त्याआधी कोणत्याही गोष्टीची जर कट ऑफ डिस्कस करायची असेल तर त्यावर काही फॅक्टर जे आहे ते प्रभाव करत असतात. तर एक आहे नंबर ऑफ वॅकन्सी, दुसरी आहे त्या एक्झामला किती मुलांनी प्रेझेंटी दर्शविलेली आहे आणि त्याची काठिण्य पातळी किती होती आणि त्याची लेवल काय होती, आणि एक्झाम किती शिफ्टमध्ये झाली हे सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि नॉर्मलायझेशनसुद्धा महत्त्वाचे आहे. तर चला बघूया की समाजसेवा अधीक्षकसाठी तुमचा सेफ स्कोअर किती असू शकतो. म्हणजे या रेंजमध्ये जर तुमचा स्कोअर असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे 90% चान्सेस या ठिकाणी बनणार आहे. तर त्याआधी तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलचे व्हिडिओ बघत असाल परंतु अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा तुम्ही केलेलं नसेल, तर थोडाही वेळ न घालवता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओलासुद्धा एक लाईक करून घ्या. तर चला आता बघूया प्रत्येक कॅटेगरीनुसार तुमची जी सेफ स्कोअर असणार आहे तो काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता समाजसेवा अधीक्षकसाठी अराखीव या पदासाठी जर तुमचा स्कोअर जो आहे तो 150 ते 165 या रेंजमध्ये जर असेल तर तुमचे सिलेक्शन जे आहे ते 90% होणार आहे. असे नाही की या खाली जे तुमचे मार्क्स असेल तर तुमचे सिलेक्शन होणार नाही, पण या रेंजमध्ये जर असेल तर 90% सिलेक्शनचे चान्सेस तुमचे फिक्स आहे. EWSसाठी 120 ते 140 या रेंजमध्ये मार्क्स असेल तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं, कारण की EWSची जे अप्लाय करण्याची संख्या आहे ती फारच कमी आहे. त्यामुळे त्याची कट ऑफ जी आहे ती सर्वात कमी जाण्याची शक्यता आहे. OBCसाठी जर तुम्ही जर 140 ते 146 पर्यंत मार्क्स मिळवले असेल
तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. SCसाठी कट ऑफ जे आहे ते 130 ते 140 या रेंजमध्ये असण्याची दाट शक्यता आहे आणि STसाठी 120 ते 135 या रेंजमध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तर तुमचं सिलेक्शन 100% या ठिकाणी होणार आहे. तर बघा मित्रांनो, समाजसेवा अधीक्षकचा पेपर जो आहे तो थोडा मॉडरेट लेवलचा होता, त्यामुळे जर कोणी जर तुम्हाला म्हणत असेल तर कट ऑफ 180 170 जाईल तर ते या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. कट ऑफ जे आहे ते या ठिकाणी कमीच राहणार आहे. त्यामुळे जर तुमचा स्कोअर कमी येत असेल तर चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आता सेकंड आन्सर कीसुद्धा येणार आहे. तर मित्रांनो, अजून काही जर तुमचं क्वेश्चन असेल किंवा अजून कोणत्याही पोस्टसाठी तुम्हाला कट ऑफ जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी कट ऑफ जाणून घ्यायचे आहे हे सांगा आणि सोबत तुमचे स्कोअर किती येत आहे हे सुद्धा सांगा, जेणेकरून त्याचा अंदाज येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला